नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याचे 1500 रुपये आता महिलांच्या खात्यावर लवकरच जमा केले जाणार आहेत। त्यासाठी 3690 कोटी निधी सुद्धा हा मंजूर करण्यात आलेला आहे। ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तुम्ही इथं बघू शकतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यताही देण्यात आलेली आहे। त्यासाठी आता 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार। म्हणजे मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावर 1500 रुपये ही रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच 26 जानेवारी पर्यंत जमा केली जाणार आहे। उद्यापासूनच म्हणजेच 22 जानेवारी पासूनच ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। हळूहळू 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यावर 1500 रुपये याप्रमाणे ही रक्कम जमा केली जाणार आहे। ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्यासाठी 3690 कोटी निधी सुद्धा हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 60 लाख महिला अपात्र म्हणजे 60 लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये आणखी सुद्धा महिला बाद होऊ शकतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी वगैरे आहेत। त्याचबरोबर इन्कम टॅक्स वगैरे म्हणजे IT रिटर्न वगैरे भरतात। त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर गाडी आहे ट्रॅक्टर सोडून, त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, अशाच महिलांचे अर्ज हे बाद केले जात आहेत। ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहेत आणि या योजनेसाठी ज्या महिला लाभार्थी पात्र आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यांच्या खात्यावर 1500 रुपये याप्रमाणे पुढील हप्ते सुद्धा जमा होणार आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7व्या हप्त्याचे वितरण आता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।